येत्या मागीलच 30 तारखेला म्हणजे गतवर्षी शेवटच्या दिवशी आपल्या आयुक्तांनी आपल्याला नवी मुंबईकरांना आणि नवीन सर्व्हिसला जात असताना एक भेट दिली की जेणेकरून आपल्या नवी मुंबईकरांचं आरोग्य आणि स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणारा जो प्रवास आहे तो त्यांनी सुनिश्चित केलेला आहे। त्या दृष्टीने त्यांनी दिनांक 30/12/2025 रोजी एक कंपनी आहे त्या कंपनी सोबत त्यांचा LOI केलेला आहे आणि आपल्या नवी मुंबईमध्ये अंदाजे 1800 कोटी ते 2000 कोटी खर्च करून एक मोठा भव्य असा घनकचऱ्यापासून वीज प्रकल्प या ठिकाणी होणार आहे आणि लवकरच त्याबद्दलची पूर्ण जी काही उद्घाटन असेल किंवा काय असेल हे आपल्याला हे करतात आणि जे जनमानसात कार्य करतात असे या ठिकाणी सेक्टर 9 सिनियर सिटीजन क्लबचे सर्वप्रथम सर्व आलेल्या पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सर्व आलेल्या महिला कार्यकर्त्या वगैरे आणि सर्व आता माझ्या व्यासपीठावर बसलेले नवी मुंबईमध्ये ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं आहे पण नवी मुंबई सुंदर आणि स्वच्छ राहावी आणि नवी मुंबई महानगरपालिकेला नेहमी पुरस्कार मिळतात तर या लोकांची तिथे कामं करण्याची जी पद्धत आहे नवी मुंबईमध्ये आपण पाहतो नवी मुंबईमध्ये अनेक NGO आहेत त्या NGOच्या माध्यमातून स्वच्छता अभियान उघडलेलं आहे। दर रविवारी ही मंडळी समुद्रकिनारी जाऊन सर्व कचरा वेचून वगैरे नवी मुंबई स्वच्छ कशी राहावी, किराणा कसा समुद्रकिनारा कसा स्वच्छ राहावा, मध्यंतरी दिवाळा गावामध्ये स्वच्छता अभियान काढलं तर ह्या लोकांचं हे पर्यावरणाला असेल मँग्रोवचं काम असेल अतिशय मनापासून नवी मुंबईचे जेवढ्या सोसायटी आहेत NGO ते काम करतात। शॉर्ट पिरियडमध्ये मी बोलू शकले नाही पण पुढच्या वेळची जी मीटिंग असेल त्यावेळी सोसायट्या आणि सगळे NGO नव्या मुंबईमध्ये ज्या NGOमुळे ज्या या लोकांमुळे आपल्या नव्या मुंबईला पुरस्कार मिळालेले आहेत। कालसुद्धा आपल्या नव्या मुंबईला 2 पुरस्कार मिळालेले आहेत। त्या पुरस्कारामध्ये जर खऱ्या अर्थाने तुम्ही पाहिलं तर सौर ऊर्जा आपण जवळजवळ महाराष्ट्रामध्ये किंवा इतर नव्या मुंबईच्या प्रभागामध्ये जे नवी मुंबईमध्ये उरण आहे, पनवेल आहे, ऐरोली आहे आणि बेलापूर आहे 4 प्रभागामध्ये सौर ऊर्जेचं आणि आपण जे काम केलं 25 कोटीचं जे गेल्या वर्षी आपण जे सौर ऊर्जेचं काम केलं जे आपण सगळ्या प्रभागामध्ये बेलापूरमध्ये जे हायमेस दिवे लावलेले आहेत त्याच्यामुळे आज आपल्या पालिकेला काल सांगायचं झालं तर त्यामुळे आपल्याला काल महानगरपालिकेला 2 पुरस्कार मिळालेले आहेत। कारण अशी जी कामं ज्यावेळी आपण सामाजिक क्षेत्रातून विकास कामाकडे जातो त्यावेळी असे पुरस्कार आपल्याला मिळत असतात। माझ्यासोबत भव्य साहेब दोन्ही तिन्ही प्रयोग होते याच्यामध्ये आणि आपण आल्याबद्दल सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद। प्रकल्पाची जी कंपनी वगैरे आहे त्या पालिकेने त्याच्यावर तिथे जाऊन अभ्यास पण करून आलेत आपली लोक। बरेच दिवसापासून आमचं याच्यावर काम चालू होतं की प्रदूषण उद्या हा वीज निर्मितीचा जो आपण प्रकल्प आणतो उद्या त्याचंच प्रदूषण होऊ नये त्याची काळजी घेण्यासाठी आपण हे सगळे पॉईंट तुम्हाला मी पेपरमध्ये दिलेले आहे। हा प्रस्ताव शासनाला पालिकेने कशा पद्धतीने पाठवलेला आहे याच्यावर बरेच दिवस झाले आम्ही काम करत होतो आणि सगळी माहिती तुम्हाला याच्यात आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे। याच्यामध्ये आणखीन काही नवीन आपल्याला ॲक्टिव्हिटीज करायची असेल तर माझ्याबरोबर सगळे NGO आहेत, आपण आहात तर आपल्या माध्यमातून सुद्धा काही सूचना येऊ शकतात। हा प्रकल्पाचा प्रस्ताव वाचल्यानंतर आपण 1-2 दिवसानंतर सुद्धा मला याच्यामध्ये माहिती देऊ शकता की आपल्याला अशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे। ज्या पद्धतीने मी सौर ऊर्जा आणली इथे त्यावेळी महाराष्ट्रात आतापर्यंत कुठेच असे 25 कोटीचे सौर ऊर्जेचे वीज प्रकल्प बसलेला त्याच्यामुळे आपण गली गली गार्डनमध्ये बघा, शाळा बघा, आज विजेची किती मोठ्या पद्धतीने आपण बचत केल्यामुळे जे लोक आले इथे बघायला सर्वे करायला त्यांनी पहिला तोच प्रश्न विचारला की हे सौर ऊर्जाचे तुम्ही जे हे दिवे बसवले ते कशा पद्धतीने याच्यात महानगरपालिकेला किती फायदा झाला आणि काल 2 पुरस्कार त्यामुळे मिळाले। उद्या हा प्रकल्प आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या विचाराने की मी तुम्हाला माहिती दिली आहे त्यात काही त्रुटी असू शकते
किंवा आणखी कशा पद्धतीने आपल्याला करता येईल आपणही काही मार्गदर्शन सांगू शकाल, पण अशा पद्धतीने करायचं आम्ही योजलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांना महाराष्ट्रातलं पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल किंवा नवी मुंबई असेल, कचरामुक्त प्रदूषणमुक्त करायचं आणि त्याच्यासाठी असे नवीन नवीन प्रकल्प आपण या महाराष्ट्रात आणत आहोत आणि त्याचाच एक पार्टिसिपेंट एक भाग आपण नवी मुंबईमध्ये सुरू करत आहोत. आणि त्यासाठी आज मी आपल्या सगळ्यांची भेटीगाठी घेऊन काही NGOशी बोलून या प्रकल्पाच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून होणारं जे प्रदूषण आहे, ज्या बिल्डिंगी तोडल्या जातात त्यांची जी हवेमुळे होणारं जे प्रदूषण आहे, धूळ आणि धूर वगैरे, तर त्यामुळे आपली नवी मुंबई कशी स्वच्छ आणि सुंदर राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि त्यासाठी आजची पत्रकार परिषद होती. आपल्याला सर्वांना हे मी दिलेलं आहे पेपर, याच्यातून आपण वाचून अभ्यास करू, पुन्हा आपण 2-4 दिवसानंतर परत भेटूया आणि या पद्धतीने कसं काम करता येईल ते आपण करूया. विशिष्ट या नव्या मुंबई शहराचं आरोग्य विशेष म्हणजे लहान मुलांचं, आज बघा कॅन्सरचे पेशंट, लहान लहान मुलांना कॅन्सर व्हायला लागलं आहे, लहान लहान मुलांना TB, हृदयाचे रोग व्हायला लागले आहेत. हे कशामुळे? धुरामुळे आणि डस्टमुळे. आणि आज तुम्ही वाशिम बघा ना, सकाळी किती बिल्डिंगच्या अवतीभोवती डस्ट असते. काल अटल सेतूवरून जाताना मी ते डोंगर पाहिले, ते इतके प्रदूषणाने भरलेले होते की ते डोंगर आहेत का समुद्र आहे काहीच कळत नव्हतं. तर अशा वेळी नवी मुंबईचं जीवन सुरक्षित आणि सुरक्षित राहावं म्हणून आपण हा प्रकल्प आणलेला आहे. याच्यामुळे वीज निर्मिती ते होणार आहे आणि जो त्याचा कचरा आहे त्याचं विटा होऊन त्याचं वेगवेगळे प्रकल्प आपल्या नव्या मुंबईला कसे चांगले राहतील लोकांच्या जीवनासाठी ते करायचा प्रयत्न मी महानगरपालिकेच्या माध्यमातून करतोय. या महानगरपालिकेचे डॉक्टर कैलास शिंदेजी आयुक्त आहेत, त्यांनी अतिशय या प्रकल्पावर चांगला प्रस्ताव तयार केलेला आहे, शासनाला दिलेला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याला मान्यता दिलेली आहे. हा प्रकल्प निश्चित आपल्या सगळ्यांचा प्रेम, आशीर्वाद, नवीन आलेले महापौर, उपमहापौर, त्याच्यामुळे सगळ्यांच्या मदतीने हा नक्कीच होईल.